श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत गुरु केव्हा भेटतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच कळेल की गुरु केव्हा भेटतो. श्री स्वामी समर्थ. परत एकदा चला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यातील दुःख दूर करावे लागतील. त्यासाठी आपण जे काही आपल्याला करावे लागेल ते आपण करू. त्यांचे दुःख दूर करावे आणि सतार्मक करावे लागेल. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणि काय देणार देव. हे गुरु आणि गुरुने आपल्याला अशी एक क्षमता दिलेली आहे की आपण आपला गुरु बनू शकतो. गुरुचं शिष्य बनवू शकतो. असं एक क्षमता दिलेली आहे की जोपर्यंत आपण उपासना वगैरे करत नाही तोपर्यंत आपल्याला काही गुरु घावणार नाही, शिष्य बनण्याची संधी भेटणार नाही. कारण प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो आणि शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्यांचा शोध घेत येत असतो. आणि जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथच आपले गुरु आहेत हे मानून आपण गुरु आपले मानावे आणि पुढे आपण आपले नामस्मरण सुरू ठेवायचे. जोपर्यंत आपल्याला गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच गुरु मानावे आणि त्यातली उपासना वगैरे सगळं 7 भागाची उपासना 5 भागाची उपासना चालू ठेवायची. इतर मार्गदर्शन करतील त्याचा काहीही उपयोग होणार नाही. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाहीत. कारण ते ठरलेले असतात गुरु शिष्य, म्हणून ते होऊ शकणार नाही. शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी पाहिजे आणि ती पुरेशी झाली की गुरु त्यांच्या शोधात असतो. त्यांच्याकडे तो येतो आणि परत रामकृष्ण हे सांगितलेले आहेत की गुरु त्याचा शोध घेत त्यांच्याकडे परत येतो. रामकृष्णाने पाणी 100 अंश तापले की त्याला आपोआप वाफ होतेच. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा. आपण म्हणतो ना, असं एखादं आपण उदाहरण देतो तसंच हाही नियम असा आहे. आता बघा कसं म्हणलं आहे, आपोआप पाणी 100 अंश तापले की त्याची आपोआप वाफ होतेच. हा कसं एक उदाहरण दिलं आहे. त्याच्यामुळं हे नियम हाही खराच आहे. परंतु कोणतेही संत आपले गुरु होऊ शकत नाहीत. गुरु होऊ शकत म्हणजे ते ठरलेलं असतं त्यांचं की हा गुरु आपला आहे. आपोआप ते ठरलेलंच असतं. असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. आणि जर आपल्याला खरंच आतून मधून असं आपली इच्छा असेल की गुरु आपल्याला भेटावा असं वाटत असेल तर तुम्ही जप नेहमी सुरू ठेवायचा आणि कधीच त्यात खंड पडू द्यायचं नाही. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल गुरु कधी भेटतो. श्री स्वामी समर्थ. चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू.